नमस्कार, मी डॉक्टर साक्षी पाटसकर। आज बस्ती या उपक्रमाविषयी समजून घेऊ। पंचकर्मापैकी एक अतिशय प्रभावी अशी बस्ती हा उपक्रम शरीराचं अत्यंत चांगल्या प्रकारे डिटॉक्सिफिकेशन करतो। तर बस्तीमध्ये काय केलं जातं तर गुदद्वारे औषधी ही अंतरामध्ये सोडली जाते। यामध्ये अनुवासन बस्ती म्हणजे तेलाचा बस्ती आणि काढ्याचा बस्ती हे प्रमुख प्रकार आहेत। याशिवाय इतरही बस्तीचे प्रकार आहेत, जसे उत्तर बस्ती असतील किंवा तर्पण बस्ती असतील। तर आज जो महत्त्वाचा आपण प्रकार पाहणार त्यामध्ये अनुवासन बस्ती, तेलाचा बस्ती हा पोटामध्ये 2 ते 3 तासापासून 5-7 तासापर्यंत राहतो आणि काढ्याचा बस्ती हा 5-7 मिनिटात बाहेर येतो। परंतु त्याचं काम खूप अतिशय चांगल्या प्रकारे होतं। वातप्रधान दोषांमध्ये याचं काम सांगितलं आहे, जसं वातव्याधी असतील, संधिवात, आमवात, कटिशूल किंवा इतरही अनेक व्याधींमध्ये याचा औषधानुसार आणि अवस्थानुसार उपयोग होतो। बस्ती ही चिकित्सेतली अर्धी चिकित्सा म्हटली जाते। तर या बस्तीमध्ये काय केलं जातं तर पूर्वकर्म म्हणून सुरुवातीला स्नेहन स्वेदन केलं जातं। स्नेहन म्हणजे संपूर्ण अंगाला तेलाने मसाज केला जातो आणि स्वेदन म्हणजे स्वेदन पेटीमध्ये स्टीम बॉक्समध्ये वाफारा दिला जातो आणि त्यानंतर बस्ती दिला जातो। साधारण 3 प्रकारचे बस्ती कालानुसार सांगितले आहेत। योग बस्ती हा 8 दिवसाचा, कालबस्ती हा 15 दिवसाचा आणि कर्मबस्ती हा 30 दिवसाचा सांगितला आहे। व्याधीनुसार या वेगवेगळ्या प्रकारांचा वापर करता येतो। बस्ती कधी घ्यावा तर ज्यावेळी व्याधी असतील त्यावेळी तर अवश्य घ्यावा आणि इतर साधारण ऋतूमध्ये म्हणजेच पावसाळ्याच्या सुरुवातीला बस्तीचा हा योग्य काळ सांगितला आहे। तर या बस्तीचा वापर करून सर्वांनी आरोग्य उत्तम प्रकारे मेंटेन ठेवावं आणि रोग झाले असतील तर ते दूर करावे। धन्यवाद।